तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की या चारुलता मॅडम नाही तर भुवनेश्वरी मॅडम आहेत, पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की तुम्ही इतके दिवस सगळीकडे भुवनेश्वरी मॅडमचा शोध घेत होता ना, पण त्या तुम्हाला कुठेही सापडल्या नाहीत आणि सापडणारसुद्धा नाही, कारण त्या तुमच्या समोरच आहेत. तुम्ही ओळखा त्यांना. त्यानंतर मग ती आजींकडे जात म्हणते की आजी, या तर तुमच्या मुलगी आहेत ना, मग तुम्ही तुमच्या मुलीला कसं काय ओळखू नाही शकत? प्लीज ओळखा त्यांना, याच भुवनेश्वरी मॅडम आहेत. पण त्यावर आजीसुद्धा काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर अक्षरा चारुहास सरांकडे जाते. ती त्यांना म्हणत असते की बाबा, निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. या चारुलता आई नाही आहेत तर भुवनेश्वरी मॅडम आहेत. पण चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा, मी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवू? तुम्हाला असा एकतरी पुरावा दाखव ज्यामुळे हे सिद्ध होईल की ही चारुलता नाही तर भुवनेश्वरी आहे. आणि हिनेच आपल्याला सिद्ध करून दाखवलं होतं ना की तीच चारू आहे. मग आता तू असं का बोलतीस? त्यावर अक्षरा चारुहास सरांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते. ती म्हणत असते की तुम्हाला आठवतंय का, जेव्हा तुम्ही शाळेचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा यांनीच विरोध केला होता, कारण याच भुवनेश्वरी मॅडम आहेत. आणि मग त्यावेळी सगळ्यांनाच तो प्रसंग आठवतो. मात्र चारुलता म्हणत असते की अगं अक्षरा, हे काय बोलतेस तू? मी त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं की माझा या शाळेशी काही संबंध नाही आहे. ज्यांनी ती शाळा उभारली त्यांचंच नाव शाळेला असायला हवं. मी तर त्यावेळी नुकतीच आले होते, मग माझं नाव शाळेला देऊन कसं चालेल? मात्र अक्षरा चारुलताच्या बोलण्यावर काही विश्वास ठेवत नाही. ती सगळ्यांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की चारुलता आणि भुवनेश्वरी दोन्ही एकच व्यक्ती आहेत. पण घरातील कोणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयारच नसतं. त्यानंतर अक्षरा चारुहास सरांना असं म्हणते की बाबा, तुम्हाला का कळत नाही आहे की जर या खरंच आई असत्या ना तर तुमच्यामध्ये एवढं अंतर पडलंच नसतं. जेव्हा इतक्या वर्षांनंतर त्या तुमच्या समोर आल्या तेव्हा त्यांनी तुम्हाला मिठी मारायला हवी होती ना, मात्र त्यांनी तसं काही केलं नाही. उलट तुमच्यातील अंतर हे वाढतच चाललं आहे आणि यावरूनच तुम्ही समजू शकता की या भुवनेश्वरी मॅडम आहेत. मात्र चारुहास सर म्हणत असतात की अगं बाळा, हे काय बोलतेस तू? आपल्या या विषयावर आधीसुद्धा बोलणं झालं आहे ना, आणि आपल्याला माहिती आहे ना, आमचं दोघांचंही वय वाढलं आहे आणि या वाढलेल्या वयामुळेच आमच्यातलं अंतर वाढलं आहे आणि आता आमचा मुलगा मोठा झाला आहे, त्याचा संसार सुरू झाला आहे. असं असताना मला मिठी मारणं तिला योग्य वाटलं नसणार ना. तू उगाच कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू नको. मात्र अक्षरा काही ऐकत नाही. की तिच्या परीने सगळ्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे तिची अजूनच चिडचिड होते. चारुलता तर अक्षराला वेडं ठरवतच असते. ती म्हणत असते की अक्षरा, जर तुला काही त्रास होत असेल ना तर तू आम्हाला सांग, आपण लगेच तुझ्यावर उपचार करूयात, पण प्लीज असं वागू नको. त्यामुळे अक्षरा वैतागून म्हणते की मला काही झालेलं नाही आहे, तुम्ही मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करू नका. तर चारुलता म्हणत असते की अगं, आम्ही तुला वेडं ठरवत नाही आहे, मी फक्त इतकंच म्हणते की जर तुला काही त्रास होत असेल ना तर सांग. आणि त्यावेळी चंचीसुद्धा म्हणते की हो, मलासुद्धा असंच वाटते की चारूबाईंचं बोलणं बरोबर आहे. अक्षरा, तुला काही त्रास होत असेल तर सांग. पण त्यावेळी आजी म्हणतात की चंचे, तू उगाच काही बोलू नको. आणि त्यावेळी मग अक्षराच्या अजून एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यांना म्हणू लागते की तुम्हाला आठवतं आहे का, जेव्हा या चंचीला आपण घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा यांनीच थांबवलं होतं. पण चारुलता म्हणते की अगं, त्यावेळी तिची काही चूक नव्हती ना, मग तिला या घरातून बाहेर कसं काढणार? तर अक्षरा म्हणत असते, पण त्या दुर्गेश्वरीने तर तुम्हाला स्टेजवरून पाडण्याचा प्रयत्न केला होता ना, तुम्ही तर त्यांनाही माफ करायला निघालात, त्याचं काय? तर चारुलता म्हणत असते, अगं, मला फक्त त्यावेळी एवढंच वाटलं होतं की हा आपल्या घरातला प्रश्न आहे, घरातल्या माणसाला तुरुंगात का पाठवायचं? तर चारुहास सरसुद्धा अक्षराला म्हणतात की हो अक्षरा, त्यावेळी मी सुद्धा चारूसोबत बोललो होतो आणि तिचं मत ऐकल्यानंतर माझी तर खात्रीच पटली की हीच चारू आहे, कारण मुळात माफ करणं हाच चारूचा स्वभाव आहे. तू विचार कर, जर हिच्या जागी भुवनेश्वरी असती तर ती शांत बसली असती का? एखादा माणूस जीवावर उठलेला असून सुद्धा त्याला माफ करणं हे फक्त ना चारू करू शकते, भुवनेश्वरी नाही. आणि जर तू म्हणते तसं ही जर भुवनेश्वरी असती
तर तिने एवढा संयम दाखवला असता का इतक्या दिवसांमध्ये ती पकडली गेली नसती का? तिच्याकडून काही ना काही चूक झाली असतीच ना. मात्र अक्षरा म्हणत असते की बाबा भुवनेश्वरी मॅडमकडे बुद्धी आहे आणि त्याच बुद्धीचा वापर करून त्यांनी आपल्या सगळ्यांनाच मूर्ख बनवलं आहे. मात्र त्यांचं सत्य माझ्यासमोर आलं आहे आणि ते मी लवकरच तुम्हा सगळ्यांसमोर आणणार. मात्र कोणीही अक्षरावर विश्वास ठेवत नाही. चारुलता तर पुन्हा पुन्हा तिला वेडं ठरवण्याचाच प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की मला ना अक्षराची खूप काळजी वाटते, तिला खरंच डॉक्टरांच्या उपचारांची गरज आहे. आणि ते ऐकून अक्षरा तर रडूच लागते. चारुहास सरसुद्धा म्हणत असतात की बाळा जर तुला काही त्रास होत असेल ना तर सांग आम्हाला. आणि मग त्यानंतर आजी, चंची, चारुलता आणि चारुहास सर एकाच वेळी अक्षराला म्हणू लागतात की सांग आम्हाला तुला काही त्रास होत असेल तर. आणि त्यामुळे ती कानावर हात ठेवते आणि मोठ्याने ओरडते की बास करा आता. त्यामुळे ते सगळेच जण गप्प होतात. चारुलता मात्र हसतच तिच्याकडे बघत असते. तर अधिपती अक्षराला सावरण्यासाठी पुढे जातो. तर अक्षरा म्हणत असते की मला काही झालेलं नाही आहे, मी सिद्ध करणारच की चारुलता आई आणि भुवनेश्वरी एकच आहेत. पण चारुलता पुन्हा म्हणते की अक्षरा हे तू कसं सिद्ध करणार आहे, कारण खरंच मी चारुलता आहे, भुवनेश्वरी नाही. तर अक्षरा म्हणत असते की हो किती खोटं बोलणार आहात तुम्ही, तुम्हाला का कळत नाही आहे की आम्हाला सगळ्यांना तुम्ही परत या घरात आलेल्या हव्या आहात. अधिपती तुमच्यासाठी किती कासावीस झालेले आहेत बघताय ना तुम्ही. तुमच्या पाठीतसुद्धा आम्ही तुम्ही घालून दिलेल्या प्रथा परंपरा सांभाळत आहोत. आम्हाला सगळ्यांना भुवनेश्वरी मॅडम या घरात हव्या आहेत. मग तरीही तुम्ही आता असं का वागताय? माझ्यासाठी नाही, निदान अधिपतींसाठी तरी परत या ना. मात्र त्यावेळी चारुलता असं म्हणते की अगं अक्षरा, मी मुळातच चारुलता आहे, मग मी भुवनेश्वरी म्हणून परत कसं येणार? आणि एक वेळ तू म्हणतेस तसं मी त्यांच्यासारख्या भरजरी साड्या नेसल्या, दागिने घातले तरी मी भुवनेश्वरी होणार आहे का? आणि एकदा मी तसा प्रयत्न केलासुद्धा होता ना. काय झालं माहिती आहे ना तुला? मी पुन्हा भुवनेश्वरींच्या खोलीत जाऊ नये म्हणून अधिपतीने ती खोलीच बंद केली. मला भुवनेश्वरी म्हणून अधिपतीचं प्रेम नको आहे ग, मला त्याने आई म्हणून स्वीकारायला हवं आहे. आणि ते ऐकून अक्षरा तर अजूनच चिडते. ती म्हणते की तुम्हाला माहीत नाही का, त्यांनी तुम्हाला आई म्हणून कधीच स्वीकारलं आहे. तुम्ही फक्त एकदा मान्य करा, अधिपती तुमच्या पायाशी स्वर्ग आणून ठेवतील. मात्र चारुलता काहीच मान्य करत नाही आणि ती उलट अक्षरालाच म्हणू लागते की खरंच तुला ट्रीटमेंटची गरज आहे. आणि ते ऐकून अक्षराला तर चक्करच येते. पण अधिपती पटकन तिला सावरतो. तर अक्षरा रागातच चारूकडे बघत म्हणत असते की मी सिद्ध करणार. तर अधिपती तिला बाहेर घेऊन जातो. बाहेर गेल्यावर अक्षरा अधिपतीलाच पुन्हा पुन्हा पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की चारुलता आई आणि भुवनेश्वरी एकच व्यक्ती आहेत. पण अधिपती तिला म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही नका ना या सगळ्याचा विचार करू, तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला झालेला त्रास मला बघवत नाही. मात्र अक्षरा म्हणत असते की अधिपती फक्त तुम्ही माझी साथ द्या, बाकी जगाने मला वेडं म्हटलं ना तरीही माझी काही हरकत नाही, पण तुम्ही माझी साथ सोडू नका. तुम्ही सोबत असलात ना तर मी सगळ्यांशी लढेल. तर अधिपती म्हणत असतो मास्तरीनबाई हे काय बोलताय तुम्ही? 7 जन्माचं वचन दिले आम्ही तुम्हाला, आम्ही कशी तुमची साथ सोडू? पण तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आम्हाला नाही सहन होत. पण अक्षरा म्हणत असते की अधिपती पण मला हा त्रास का होतो यामागचं कारण तर बघा. हो मी विद्यार्थ्यांना सांगते की कधीही खोटं बोलू नये, मग मीच खोटं का बोलेल? मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे ना त्यातील शब्द खरा आहे. पण त्यावेळी अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई आता ना तुम्हाला आरामाची गरज आहे, आपण खोलीत जाऊ, तुम्ही आराम करा, उद्या सकाळी तुम्हाला बरं वाटेल. आणि तो तिथून डायरेक्ट जाण्यासाठी निघतो. पण अक्षरा त्याचा हात पकडते आणि ती रडतच अधिपतीकडे बघत असते. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.